नमस्कार. इंग्लिश बाय गावटे सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागच्या सेशनमध्ये आपण 10चा एक पार्ट कंप्लीट केला होता. आजच्या सेशनमध्ये 10चा आपण सेकंड पार्ट कंप्लीट करतोय. चला जाऊया प्रत्यक्ष टॉपिककडे. बघा, इथपर्यंत आपण आलो होतो की टेन्स म्हणजे नेमकं काय आहे आणि टेन्सचा वाक्यामध्ये यूज कशा पद्धतीने होतो हे ॲप्लिकेशन बेसमध्ये आपण पाहिलं होतं. आजच्या सेशनमध्ये प्रत्यक्ष आपण पॉईंटकडे जातोय. बघा, टेन्स म्हटलं की टेन्सचे प्रकार. ओके, पहिला मुद्दा येतो टेन्सचे प्रकार किती आहेत. तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा, टेन्समध्ये 3 प्रकार पडतात मुख्य. पहिला जो आहे तो आहे मित्रांनो प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो वर्तमान काळ म्हणतो. पुढचा जो आहे तो आहे पास्ट टेन्स, ज्याला आपण भूतकाळ असं म्हणतो. आणि पुढचा आहे फ्युचर टेन्स, ज्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. म्हणजे हे 3 मुख्य प्रकार झाले काळाचे. आता इथून पुढे टेन्समध्ये जे काही मुद्दे होतील, लेक्चर फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, एंडपर्यंत पहा. इथून पुढे कुठलाही टॉपिक कुठलाही कन्सेप्ट असू द्या, टेन्स तुमचा कधीही चुकणार नाही एवढी गॅरंटी मी सुरुवातीलाच देतोय तुम्हाला. ओके, त्यामुळे लेक्चरमध्ये शेवटपर्यंत लेक्चर पहा. पहिला मुद्दा, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे काळाचे 3 प्रकार पडतात. आता लक्षात ठेवा, प्रत्येकाचे मग इथं किती पडले, हा एक झाला, हा सेकंड, हा थर्ड आणि 4. म्हणजे 3 × 4 जर आपण केलं तर किती, एकूण काळाचे हे 12 प्रकार आहेत. बरोबर. चला, हे 12 प्रकार आपल्याला काही 12 सेकंदामध्ये ओळखता आले पाहिजे, या पद्धतीने करायचे आहेत. लक्षात येत आहे. बघा, पहिला मुद्दा जो आहे तो सिंपल टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो तर सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. सिंपल टेन्स म्हणजे काय आहे तर साधा काळ आहे. पुढचा बघितला आपण कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्सला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस टेन्सला म्हणतो आपण चालू काळ. ओके, पुढचा आहे परफेक्ट टेन्स, त्याला आपण म्हणतो पूर्ण काळ. परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर तो आहे पूर्ण काळ. आणि पुढचा आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याला आपण काय म्हणूया, चालू पूर्ण काळ म्हणतो आपण. याला काय म्हणतो, चालू पूर्ण काळ. ओके, चला, म्हणजे पहिला आहे सिंपल टेन्स, ज्याला आपण साधा काळ म्हणतो. पुढे आहे कंटिन्युअस टेन्स, त्याला आपण चालू काळ असं म्हणतो. पुढे आहे परफेक्ट टेन्स, ज्याला आपण पूर्ण काळ असं म्हणतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस, ज्याला आपण चालू पूर्ण काळ म्हणतो. मग याच्यामध्ये कन्सेप्ट काय लक्षात ठेवा, या प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. याच्यामध्ये पुढे जाऊन आपण काय, इथं लक्षात ठेवा, सिंपल टेन्समध्ये एक साधी गोष्ट असते, याच्यामध्ये सिंपल वर्ब असतो. याच्यामध्ये काय सिंपल, ज्याला आपण काय म्हणूयात वन वर्ब. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असतं, सिंपल वर्ब असतो, त्याला आपण काय म्हणतो, सिंपल टेन्स म्हणतो. बरोबर. पुढचा जो मुद्दा आहे तो कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्समध्ये नेहमी लक्षात ठेवा, टू बीचे फॉर्म असतात आणि त्याच्या पुढे मेन वर्बला ING असतो. टू बीचे फॉर्म म्हणजे बी असेल, एम असेल, इज असेल, आर असेल, वॉज असेल, वियर असेल, हे असेल आणि त्याच्या पुढे मेन वर्बला जर ING सफिक्स लागलेला असेल तर वाक्याचा काळ 100% कंटिन्युअस टेन्स असतो. पुढचा मुद्दा, परफेक्ट टेन्समध्ये काय असतो तर टू बी न येता इथं येतो टू हॅव. टू हॅवच्या रूपाच्या पुढे नेहमी V3, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो, म्हणजे V3 येतं तेव्हा त्या वाक्याचा काळ 100% परफेक्ट टेन्स असतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, टू बीची रूप वाक्यामध्ये नसतील आणि ING नसेल तर वाक्यात कधीही कंटिन्युअस टेन्स होत नाही. वाक्यामध्ये टू हॅवचा फॉर्म नसेल तर 100% वाक्य कधीही परफेक्ट टेन्सचं होऊ शकत नाही, इतर टेन्स असणार आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण परफेक्ट पण आणि कंटिन्युअस पण म्हणतोय त्यावेळेस इथं लक्षात ठेवा, इथं परफेक्ट कंटिन्युअस मध्ये टू बीची गरज असते. बरोबर. बी, एम, इज, आर, वॉज, वर. आणि परफेक्ट मध्ये हॅव, हॅज, हॅडची गरज असते. याचा अर्थ परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल लक्षात ठेवा, इथं तुम्हाला टू हॅवचा पण फॉर्म पाहिजे आणि टू बीचा पण फॉर्म पाहिजे. मग आता सुरुवातीला इथं काय घ्यावं लागेल, टू हॅवचा फॉर्म घ्यावा लागेल. ओके, आणि टू हॅवच्या फॉर्मच्या पुढं मग कंटिन्युअस करायचं आहे म्हणजे टू बीचं रूप पाहिजे. मग टू बीचं असं रूप घ्यावं लागेल, कारण का तर टू हॅवच्या पुढे नेहमी तिसरा फॉर्म येतो. मग लक्षात ठेवा, इथं टू बीचा तिसरा फॉर्म कोण येतो तर बीन येतो. आणि मग मित्रांनो मेन वर्बला ING लागतं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं काळाचे 12 प्रकार पडतात. बरोबर. आणखी एकदा आपण क्लिअर करूयात. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक पहिला जो म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, दुसरा म्हणजे पास्ट टेन्स आहे आणि तिसरा म्हणजे मित्रांनो फ्युचर टेन्स आहे. बरोबर. यामध्ये येत असताना मग 3 × 4 आपण 12 काळ केले. पहिला मुद्दा जो आहे तो सिंपल टेन्स, ज्याच्यामध्ये सिंपल किंवा वन वर्ब असतो. दुसरा जो आहे तो कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू काळ म्हणतो, त्याच्यामध्ये टू बी प्लस काय असतो तर टू बी प्लस ING असतो. पुढचा आपण मुद्दा बघितला टू हॅव प्लस V3, ज्याला आपण परफेक्ट टेन्स म्हणतो. आणि पुढचा जो आहे तो परफेक्ट कंटिन्युअस, ज्याच्यामध्ये टू हॅवचा पण फॉर्म येतो आणि मध्ये जे टू बीचं रूप येतं तिसरं रूप ते म्हणजे बीन असतं.
बरोबर. हे सगळे रूप कशा पद्धतीने होतात, कशा पद्धतीने फंक्शन करतात, ह्या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये लगेच बघूयात. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं एकूण 12 काळ हे आपल्याला इंग्लिशमध्ये आहेत. बरोबर. मग याच्याशिवाय आपल्याला इंग्लिश शिकता येतं का, तर नाही शिकता येत. म्हणून ही इमेज खूप महत्त्वाची होती. इथं कळले की आपल्याला काळाचे नेमकं प्रकार किती आहेत आणि कशा पद्धतीनं आहेत. ओके, चला, एवढ्याच डायग्रामवरून कधी आपला काळ चुकू शकत नाही. मग अगोदर आपण पुढच्या काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. जर काळ शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला काय करावं लागेल, टाइप्स ऑफ वर्ब. कारण काळ कोण दर्शवतो, तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की काळामध्ये येत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा वर्ब टेन्स दाखवत असतात. वर्बचा टाइम म्हणजेच काय, तर टेन्स असतो. आता लक्षात ठेवा, मग वर्ब किती प्रकारचे आहेत, तर पहिला मुद्दा वर्बला आपण पहिला मुद्दा बघूया, ऑक्झिलरी वर्ब. त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, त्यालाच आपण सपोर्टिंग वर्ब म्हणतो. बरोबर. चला, ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणूयात, सहाय्यकारी क्रियापदे. पहिला जो मुद्दा असतो तो असतो सहाय्यकारी क्रियापदे, जी क्रियापदे काय करतात, काळ दर्शवतात. ओके, यांना आणखी एक नाव देतो, ही टेन्स दर्शवतात. यांना आपण म्हणूया टेन्स ऑक्झिलरी. टेन्स ऑक्झिलरी. टेन्स ऑक्झिलरी म्हणजे काय, जे काय करतायत तर काळ दर्शवतायत. बरोबर. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. टेन्स ऑक्झिलरी कुठले आहेत, तर एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा आहे मोडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये येत असताना याला आपण प्राथमिक सहाय्यकारी म्हणतो. मग हे काय करतात, तर बोथ. बोथ म्हणजे दोन्ही, एच व्ही अँड एम व्ही. बोथ एच व्ही अँड एम व्ही म्हणजे काय, तर ते हेल्पिंग वरचं पण काम करतात आणि मेन वरचं पण काम करतात. बरोबर आहे की नाही. प्रायमरी ऑक्झिलरी काय करतात, हेल्पिंग वरचं पण काम करतील आणि मेन वरचं पण काम करतील. ओके, ते टेन्स पण दर्शवतात. आणि मोडल ऑक्झिलरी ओनली एच व्ही. मोडल ऑक्झिलरी फक्त वाक्यामध्ये कोणाचं काम करतील, हेल्पिंग वरचं काम करतील, फक्त सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतील. बरोबर. चला, परंतु प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब दोन्हीचं काम करतात. ओके, चला, यांना टेन्स ऑक्झिलरी म्हटलंय आपण, म्हणजे काय करतात, तर हे काळ दर्शवतात. हे काय करतात, काळ दर्शवतात. आणि काळ दर्शवत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर जे वाक्यात हेल्पिंग वर्ब म्हणून आलेत का मेन वर्ब म्हणून आलेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. म्हणून प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग वरचं पण काम करतील आणि मेन वरचं पण काम करतील. कसे करतील ते आपण बघूयात. सुरुवातीला हे स्ट्रक्चर क्लिअर करून घ्या की वर्ब मध्ये प्रकार पडत असताना दोन प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, दुसरा आहे मोडल ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब नंतर दुसरा आहे मेन वर्ब. आता मेन वर्ब म्हणजे काय, ज्याला आपण प्रिन्सिपल वर्ब म्हटलंय, ज्याला आपण लेक्सिकल वर्ब सुद्धा म्हटलं. याला काय म्हणतो आपण, तर ही आहेत मुख्य क्रियापदे. ही कुठली आहेत, तर ही आहेत मुख्य क्रियापदे. चला, पहिलं आहे सहाय्यकारी क्रियापदे, दुसरी आहे मुख्य क्रियापदे. आता लक्षात ठेवा, मुख्य क्रियापदामध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे रेग्युलर वर्ब, ज्याला आपण नियमित क्रियापदे म्हणतो, नियमित क्रियापदे असं म्हणतो. ओके, चला, पहिला जो मुद्दा आहे तो आहे नियमित क्रियापदे. आणि दुसरा जो मुद्दा आहे इरेग्युलर वर्ब. इरेग्युलर वर्बला काय म्हणतो आपण, तर अनियमित क्रियापदे. आता याच्या फॉर्मेशन नुसार दोन प्रकार पडतात, नियमित आणि अनियमित क्रियापदे. आता नियमित आणि अनियमित मध्ये काय फरक आहे, तर ज्याचा पहिला आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म ईडी लागून बनतो, ईडी सफिक्स, ते आपण बघणार आहेत. जसं V1, V2 आणि V3 तीन फॉर्म बनत असताना सेकंड फॉर्मला काय लागतो, ईडी लागतो. आणि थर्ड फॉर्मला सुद्धा काय लागतो, ईडी लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर इकडे आपण प्ले घेतलं तर इकडे काय होणार मित्रांनो, प्लेड आणि प्लेडच होईल. बरोबर. मग लक्षात ठेवा, पण अनियमित क्रियापदामध्ये तसं होत नाही. राईटचं रोट होतं, रिटर्न होतं, तिथे ईडी लागत नाही. ते आपण पाहूयात. ओके, मग आता लक्षात ठेवा, टाइप्स ऑफ वर्ब मध्ये याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, काय, ऑक्झिलरी वर्ब, आणि इकडे लक्षात ठेवा मेन वर्ब. ऑक्झिलरी वर्बचे किती प्रकार पडतात मित्रांनो, दोन प्रकार पडते. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा आहे मोडल ऑक्झिलरी. बरोबर. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये काय, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब दोन्हीचं काम करतात. ओके, प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये बाकीचे जे फॉर्म आहेत ते आपण बघूयात. इकडे मोडल ऑक्झिलरी कोणाचं काम करतात, फक्त हेल्पिंग वर्बचं काम करतील. आणि हे फक्त ओनली मेन वर्ब. आता मेन वर्ब कोणाचं काम करणार आहे, फक्त मेन वर्बचं, ओनली एम म्हणून. हे काय एच म्हणून येणार आहेत का, नाही, म्हणून त्याला मेन वर्ब म्हटलं डायरेक्ट. बरोबर. चला, आता ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. मग स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊयात, पुढच्या पॉईंटकडे बघूया. आता पहिला मुद्दा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, तर त्याला आपण प्राथमिक सहाय्यकारी म्हणतो. याला आपण काय म्हणतो, प्राथमिक सहाय्यकारी. आता प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. ओके, आता प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे वाक्यामध्ये येत असताना मग ते कोण कोण आहेत, कुठले आहेत, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण याच्याशिवाय इंग्लिश नाहीच आहे. लक्षात आलं. आपल्याला या लेसनच्या माध्यमातून इथून पुढे बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या अगदी सहजपणे क्लिअर होणार आहेत. लक्षात ठेवा. मग आता बघूया आपण टू बीचे फॉर्म, टू हॅवचे फॉर्म आणि टू डूचे फॉर्म.
प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये 3 प्रकार पडले, इथं लक्षात ठेवा. प्रायमरीचे 3 प्रकार पडतात. एक आहे टू बी. टू बी म्हणजे येत असताना टू बी या शब्दाचा अर्थ असतो असणे. जगातील व्यक्ती वस्तू काय आहे हे सांगण्याचं काम टू बीचे फॉर्म करत असतात. बरोबर, ते आपण पाहणार आहोत. अगोदर इथं क्लिअर करून की टू बीचे फॉर्म कुठले आहेत, टू हॅवचे फॉर्म कुठले आहेत आणि टू डूचे फॉर्म कुठले आहेत. बरोबर, आता लक्षात ठेवा टू बीच्या फॉर्म मध्ये येत असताना टू बी मध्ये पहिला फॉर्म कुठला आहे, बी, एम, इज, आर. सेकंड फॉर्म कुठला आहे, वॉज, वर. तिसरा फॉर्म कुठला आहे, बीन. आणि चौथा फॉर्म कुठला आहे, बीइंग. लक्षात ठेवा हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. याच्या पलीकडे दुसरे टू बीचे फॉर्म पडणार आहेत का, नाहीत पडणार. म्हणजे इथून पुढे इंग्लिशमध्ये त्याचे यूज पाहत असताना आपल्याला माहित पाहिजे की नेमकं टू बीचे फॉर्म कुठले आहेत. म्हणजे एकदाच करायचे, परत करायचंय का, नाही. इंग्लिश डझंट चेंज, इंग्लिश ग्रामर डझंट चेंज. कधीच बदलणार आहे का ते, नाही. वोंट चेंज, कधीच बदलणार नाही. सो दॅट आपल्याला हे युनिव्हर्सल गोष्टी आहेत त्या एकदाच करायच्यात, परत त्याला डबल करण्याची आवश्यकता नाही. ओके, ते आहे ते व्यवस्थित परफेक्ट करा. पुढचा मुद्दा टू हॅवच्या फॉर्म मध्ये कुठला आहे मित्रांनो, पहिला फॉर्म आहे हॅव, हॅड, हॅव्हिंग आणि हॅज. आणखी एक फॉर्म इथं आपण पाडू शकतो हॅडचा. इथं पण विचारला जातो हॅड, कारण हॅड वाक्यामध्ये डबल येऊ शकतं. ओके, हॅव, हॅड, हॅड, हॅव्हिंग आणि हॅज हे टू हॅवचे फॉर्म पडले. मालकी सांगण्यासाठी येतात वर्बकडं. पुढचा मुद्दा टू डूचे फॉर्म आहेत जे क्रिया दर्शवतात. हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतात, मेन वर्ब पण येतात. कोण आहे, डू आहे, डीड आहे, डन आहे, डुईंग आणि डज आहे. बरोबर, म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये टू बी, टू हॅव आणि टू डू याच्यामध्ये याच्याशिवाय दुसरे वर्ब आता वर्ल्ड मध्ये कुठले तुम्हाला करण्याची गरज नाही. मग आता मुद्दा लक्षात ठेवा, टू बी, टू हॅव, टू डू हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद झाले, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब झाले. बरोबर, टू बी मध्ये कोण आहे, बी, एम, इज, आर. वॉज, वर, बीन, बिंग. टू हॅव मध्ये कोण आहे, हॅव, हॅड, हॅव्हिंग, हॅज. टू डू मध्ये कोण आहे, डू, डीड, डन, डुईंग, डज. बरोबर, आता एकदम परफेक्ट झालंय हे. आता स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. मग हे आपल्याला पाठ असून चालणार आहे का, नाही. निव्वळ पाठांतर करून चालतं का, तर नाही. ऍप्लिकेशन बेसमध्ये यांचा वाक्यामध्ये यूज कसा होतो, यांचा वापर काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मग याच्याकरिता आपल्याला पुढच्या स्टेपकडे जावं लागेल. पुढचा मुद्दा. ओके, प्रॉपर कंटेंट आपण कव्हर करतोय या लेक्चरमध्ये. ओके, आता बघा पहिला मुद्दा आहे टू बीचा. टू बी म्हणजे काय, तर टू बीचा पहिला मुद्दा असतो तो प्रेझेंट, दुसरा असतो पास्ट आणि तिसरा असतो फ्युचर. बरोबर, आता टू बी मध्ये त्या वर्बचे आपल्याला टेन्स बघावे लागतील. एक नंबरचा मुद्दा आपण बघतो टू बीचा. टू बीचे उपवाक्यामध्ये कशा पद्धतीने येतील, म्हणजे हेल्पिंग वर्बचा टेन्स आपल्याला कळेल आणि मग शेवटच्या चार्ट्समध्ये त्याचं आपण ऍप्लिकेशन करूयात. कधीही टेन्स इथून पुढे चुकू शकत नाही, कधी चुकणार नाही, लक्षात ठेवा. मग आता काय येतं बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर वर्तमान काळ. टू बीचे फॉर्म पडतात याचा अर्थ काय आहे, ज्यावेळेस टू बीचे आपण पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म म्हणतो, आपण सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म म्हणतो. हे पाडण्यामागचं कारण काय, तर एकतर तो टेन्सनुसार पडत असतो. कशानुसार, टेन्स. टाइम बदलला की वर्ब स्वतःमध्ये बदल करून घेतो. नंबर बदलला तरी वर्ब स्वतःमध्ये बदल करून घेतो आणि म्हणून दोन गोष्टीनुसार त्या वर्ब बदलत असतो. आता थोडंसं स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर येतं. प्रेझेंटमध्ये एम इज आर. एम इज आर वाक्यामध्ये असेल तर 100% वाक्याचा काळ हा प्रेझेंट टेन्स येणार आहे. वाजवर वाक्यामध्ये असेल तर 100% वाक्याचा काळ हा पास्ट टेन्स येणार आहे. आणि शाल आणि विलच्या पुढे बी आलं, बी वाक्यात शाल विलच्या पुढे आलं तर ते वाक्यामध्ये फ्युचर टेन्स येणार आहे. मग आता थोडीशी आपण क्लिअर करून घेऊया काही गोष्टी. ओके, मग आता त्या काळानुसार वर्बचे फॉर्म पाडलेले असतात, बाकी काही मुद्दा नसतो. कुठलाही वर्ब कुठेही आपण यूज करू शकतो का, नाही यूज करू शकत, याच्याकरिता आपल्याला वर्बचे फॉर्म पाडावे लागतात. आणि मग लक्षात ठेवा आता इथं एम इज आर, मग प्रेझेंट आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, तरी देखील एम इज आणि आर तिन्हीची निर्मिती का झाली, तिन्ही क्रियापदं का घ्यावी लागली, तर लक्षात ठेवा सब्जेक्ट चेंज होत असतो. आय असेल बघा वाक्यामध्ये, सब्जेक्ट म्हणून येताना आय आलं, वाक्यामध्ये आय आलं तरच वाक्यामध्ये काय येतं मित्रांनो, एम येतं. ओके, एम कुठे येतं, आयच्या पुढे येतं. लक्षात आलं. इज कुठे येतं वाक्यामध्ये, इज येत असताना वाक्यामध्ये ही असेल, सी असेल, वाक्यामध्ये इट असेल आणि एनी सिंग्युलर. जगामधील कुठलाही सिंग्युलर सब्जेक्ट जर आला वाक्यामध्ये तर तुम्हाला काय घ्यावं लागेल मित्रांनो, इज घ्यावं लागेल. एवढाच फरक आहे, बाकी त्याच्या टेन्समध्ये फरक आहे का, नाही. ओके, पुढचा मुद्दा आर आलं इथं. आर आर कधी घेतो आपण, तर वी असेल वाक्यामध्ये, वी असेल, दे असेल आणि एनी प्लुरल. एनी प्लुरल, एनी प्लुरल सब्जेक्ट वाक्यामध्ये कुठलाही प्लुरल सब्जेक्ट आला तर तुम्हाला आर घ्यावं लागेल. बरोबर, वेगळा काही मुद्दा आहे का याच्यामध्ये, तिन्हीचा टेन्स समान आहे, तिन्हीचा काळ समान आहे, फक्त फरक कुठं आहे, येणारा पाठीमागचा सब्जेक्ट. आय आलं तरच एम घ्या, नाही तर एम दुसरीकडे कुठंही येत नाही व्याकरणामध्ये. बरोबर, हे त्रिकालवादी सत्य आहे. पुन्हा चेंज होईल का याच्यामध्ये, नाही.
बरोबर, एवढ्या साध्या गोष्टी आहेत. बघा, हीच कुठे येणार, ही सीट, आणि कुठलाही जगातला सिंग्युलर कन्सेप्ट जर आली तर तुम्हाला काय करावं लागेल, मग ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला क्लिअर करावं लागतं, तिथं तुम्हाला इज येणार आहे. पुढचा मुद्दा आहे आर. वी असेल, दे असेल, एनी प्ल्युरल कन्सेप्ट असेल, जगातील कुठलाही प्ल्युरल सब्जेक्ट जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला आर यूज करावं लागेल. आता जाऊया प्रेझेंटमध्ये ॲमी जर असतं, बरोबर, वॉज वर मध्ये आपण जाऊया जो पास्ट टेन्स मध्ये असतो. मग इथं वॉज आणि वर दोन्ही का आले तर तो सुद्धा नंबरनुसार बदलला. वाक्यामध्ये जर तुम्हाला आय असेल, ही असेल, सी असेल, इट असेल आणि एनी सिंग्युलर जर कन्सेप्ट आली तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला काय करावं लागेल, इथं वॉज घ्यावं लागेल. बरोबर की नाही, आय बरोबर सुद्धा वॉज येतं. दुसरा मुद्दा, वर कुठे येतं तर वाक्यामध्ये वी असेल, वाक्यामध्ये दे असेल आणि इतर प्ल्युरल संकल्पना, एनी प्ल्युरल. कुठलाही प्ल्युरल सब्जेक्ट जर तुम्हाला वाक्यामध्ये आला तर तुम्हाला काय करावं लागेल, तिथं तुम्हाला वर घ्यावं लागेल, विअर घ्यावं लागेल. बरोबर, पण कधी कधी अनरियल गोष्टी असतील, अनरियल गोष्टीमध्ये अनरियल कन्सेप्ट जर वाक्यामध्ये आलेले असतील, अनरियल कन्सेप्ट जर वाक्यामध्ये असतील तर तुम्हाला वॉचच्या ऐवजी काय घेतं, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तरी आय पुढे वॉचच्या ऐवजी वर येतं. काय येतं, वॉचच्या ऐवजी वर येतं. कुठं, अनरियल गोष्टीमध्ये, हायपोथेटिकल सिच्युएशन असेल, अनरियल गोष्टी असतील, विस असतील, ओके, इम्प्रॉबेबल गोष्टी असतील, तेव्हा आपण काय, इमॅजिनरी गोष्टी असतील तेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तरी त्याला वॉचच्या ऐवजी वर घेतो, ती अनकॉमनमध्ये जातो, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके, तो ॲग्रीमेंटचा पार्ट झाला. आता इथं लक्षात ठेवा, अगदी प्रॉपर वेनी जर तुम्ही या लेक्चर व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहून काढला, नंतर एकदा बघा, तर मित्रांनो कुठलाही टॉपिक तुम्ही घ्या, तिथं तुम्हाला टेन्स कधी अडू शकत नाही, लक्षात ठेवा. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे फ्युचर, भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये शाल आणि विल यांच्या पुढे बी घेतलेला आहे. कारण काय, टू बीचं रूप आपल्याला जर घ्यायचं असेल तर शाल विलच्या पुढे फक्त बीज घेता येतं, टू बीचं दुसरं फॉर्म घेता येत नाही, ते पण आपण क्लिअर करतोय. ओके, आता लक्षात ठेवा, इथं जो ऍक्च्युली मॉडेल ऑक्झिलरी जे आहेत ती कुठल्याही सब्जेक्टच्या पुढे घेतल्या जातात. नॉर्मली आपण टेन्स दाखवताना आय आणि वीच्या पुढे काय घेतो, शाल घेत असतो. ओके, आणि ऑदर जे वर्ब आहेत, ऑदर्स, यांच्या पुढे आपण विल घेतो. ऍक्च्युली हे वर्ब शाल पण इकडे वापरता येतं आणि विल पण इकडे वापरता येतं. त्यावेळेस फक्त एकच फरक पडतो, प्रॉमिस, सर्टनिटी आणि थ्रीएट. ओके, याच्यामध्ये फरक पडतो. मॉडेल ऑक्झिलरी सगळ्या वर्बच्या सब्जेक्टच्या पुढे घेता येतात, फक्त प्रॉमिस, सर्टनिटी, थ्रीएट याच्यावरती फरक पडतो. ओके, आय विल गो टू पुणे असं आलं तर मी पुण्याला निश्चितपणे जाईल, पण आय शॅल गो टू पुणे, मी पुण्याला जाईल असं सांगता येत नाही. आय आणि वीच्या पुढे शॅल गेलं तर सरळ सरळ फ्युचर असतो, पण दुसरे वर शॅलच्या ऐवजी विल आलं तर ती प्रॉमिस, सर्टनिटी किंवा थ्रेट असते. ते मेन टॉपिकमध्ये आपल्याला समजून येतं. ओके, हा झाला मॉडेल ऑक्झिलरीच्या बाबतीमधला, प्रायमरी ऑक्झिलरी बाबतीमधला टू बी, टू हॅव आणि टू बीचा मुद्दा. ओके, चला आता या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता बघूया नेमकं प्रॉपर टू बी म्हणजे काय, टू बीचा वापर कशा पद्धतीने होतो. बरोबर, आता बघा, व्हॉट अ पर्सन ऑर थिंग इज, त्याला आपण बिईंग वर्ब असं म्हणतो. म्हणजे काय तर जगातील व्यक्ती, वस्तू काय आहे. बघा, हा पेन आहे, दिस इज अ पेन, इज वापरला लागला आपल्याला. दिस हॅव अ पेन असं म्हणता येईल का आपल्याला, नाही. जगातील जे तुम्हाला दिसतंय ना, आजूबाजूला जे सगळीकडे दिसतंय, जे मूर्त अमूर्त गोष्टी आहेत ते दर्शवायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो टू बीचे रूप घ्यावे लागतील. बरोबर, लक्षात ठेवा. यूज आपण बघूया त्याची नेमकं वापर कसा होतो. आता पहा, इथं व्यक्ती आणि वस्तू काय आहे, कशी आहे, हाऊ आर यू आपण म्हणतो समोरच्याला, कोठे आहे, वेअर आर यू म्हणतो. ओके, हे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, टू बीची रूप वापरावी लागतात. लक्षात आलं. मग याचा आपण नेमकं प्रॉपर वेने आपण बघूयात. लक्षात आलं, जे आतापर्यंत तुमच्या अनक्लिअर गोष्टी होत्या त्या या लेक्चरच्या माध्यमातून 100% क्लिअर होतील, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. आता लक्षात ठेवा, फक्त लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पाहत चला. बरोबर आहे की नाही. आता बघूया आपण, व्यक्ती, वस्तू काय आहे, कशी आहे, कोठे आहे हे सांगण्यासाठी आपल्याला टू बीचे रूप वापरावे लागतील. आता बघूया आपण नेमकं काय तर टू बीचा पहिला फॉर्म आपण बघितला, बी आहे. पुढे बरोबर बी एम इज आर, पास्ट मध्ये वॉज वर आहे, परफेक्ट मध्ये बीन असतं आणि कंटिन्युअस मध्ये आयएनजी असतो. ओके, इतके सारे यूज आहेत टू बीचे. आता बघूया नेमकं टू बीचा वापर कशा पद्धतीने होणार आहे. आता लक्षात ठेवा, एम इज आरचा अर्थ काय असतो. एम इज आर म्हणजे काय, आहे, आहेत किंवा आहोत. एम म्हणजे आहे, इज म्हणजे सुद्धा बरोबर, इज आणि आरचा अर्थ काय असतो, आहेत किंवा आहोत असं असतो. लक्षात, वी आर स्टुडंट, आपण विद्यार्थी आहोत. आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. एकटा आलं तर आपण आहे म्हणतो, अनेकासाठी घेतलं तर आपण आहेत असं म्हणतो. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये येत असताना एक प्रॉपर वेनी आपल्याला समजणं गरजेचं असतं. ॲमिजारचा अर्थ डिक्शनरीमध्ये टाकून पाठ करण्याचा विषय नाहीच तो. तुम्हाला व्यक्तीबद्दल माहिती सांगायची आहे आणि मग याचा काळ वर्तमान काळ असेल त्याला आपण प्रेझेंट टेन्स असं म्हणूयात. ॲमिजार तुम्ही घेताय वाक्यामध्ये. ओके,
चला त्यावेळेस तुम्ही 100% वाक्यामध्ये प्रेझेंट वापरताय. लक्षात आलं. आहे, होता, आहे, आहेत हे म्हणायचं असेल किंवा आहोत म्हणायचं असेल तर इथं काय करावं लागेल तुम्हाला ॲम इज आर पैकी योग्य वर्ब घ्यावं लागेल. बरोबर. ते नंबरनुसार मग आय नुसार ॲम घेता येईल. मी सांगितलं ही सीट नुसार इज घेता येईल आणि वी दे किंवा एनी प्लुरलनुसार तुम्हाला काय घेता येईल मित्रांनो आर घेता येईल. बरोबर. आता पुढच्या पॉईंटकडे जाऊयात आपण. हा मुद्दा पण क्लिअर झाला कारण इथं आपण पाहिलं होतं नेमकं कोणाच्या सोबत कोण घ्यायचंय. बरोबर. हा मुद्दा क्लिअर झाला की नाही. आता पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. आणि वॉज आणि वर मध्ये काय मुद्दा येतो तर बघा वॉज मध्ये होता आणि वर म्हणजे होती किंवा होते आहे की नाही. वॉज म्हणजे होता किंवा होती. सी वॉज अ गर्ल. लक्षात आला ती मुलगी होती. सी वॉज क्लेवर. सी वॉज बरोबर. ही वॉज सोल्जर. तो सोल्जर होता. ही वॉज अ सोल्जर. मग आता इथं काय करावं लागेल होता होती होते म्हणायचं असेल तर तुम्हाला वॉज किंवा वेअर घ्यावं लागतं. फक्त सिंग्युलर आणि प्लुरलचा मुद्दा आहे. वी विअर स्टुडंट. आपण एकेकाळी विद्यार्थी होतो आता विद्यार्थी राहिलो नाही. म्हणजे लक्षात ठेवा इथं येणारी कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला काय करता येईल सिंग्युलर आणि प्लुरलनुसार सांगता येईल. बाकी त्याच्यामध्ये कुठलाच डिफरन्स नाही. त्यांचा काळ कुठला येईल भूतकाळ येईल. त्याला आपण पास्ट टेन्स असं म्हणतो. अगदी सोपं. आता पुढचा मुद्दा बिन. बिन वाक्यामध्ये एवढा योग्य पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता आला पाहिजे. बघा चालू पूर्ण काळ करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पूर्ण काळाचा पॅसिवाइज करायचा असेल तर सुद्धा तुम्हाला बिन घ्यावा लागतो. चालू पूर्ण काळ करताना मी सांगितलं होतं सुरुवातीला तुम्हाला तिथं बिन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल बिन घ्यावं लागेल. त्याच्याशिवाय चालू पूर्ण काळ होत नाही. बरोबर. पुढचा मुद्दा पूर्ण काळाचा परफेक्ट टेन्सचा पॅसिवाइज तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बिन घ्यावं लागतं. काय करावं लागतं बिन. म्हणजे एका टॉपिक मधून तुम्हाला बरोबर एका याच्यातून तुम्हाला जास्त गोल अचीव होणार आहेत या टॉपिकच्या माध्यमातून. हा टॉपिक सगळ्या टॉपिकला मॉडिफाय करतो. सगळ्या टॉपिकमध्ये इव्हन इंग्लिश मधला एकही शब्द तुम्ही एकही वाक्य तुम्ही टेन्स शिवाय लिहू शकत नाही. कारण का टेन्स ओळखता येणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून हा आजचा लेक्चर सेकंड लेक्चर आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. आता लक्षात ठेवा पुढचा आहे बिंग. बिंग हा चालू काळाचा पॅसिवाइज करताना आपल्याला बिंग घ्यावं लागतं. पॅसिवाइज मध्ये याच्या पलीकडे कोण आहे का नाही. प्रेझेंट टेन्सचा पॅसिवाइज करताना तुम्ही ॲम इज आर घेता. पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिवाइज करताना तुम्ही वॉज वेअर घ्यावं लागेल. परफेक्ट टेन्स असू द्या कुठलाही प्रेझेंट पास्ट किंवा फ्युचर तुम्हाला बिन घ्यावं लागेल. आणि कंटिन्युअस टेन्सचा जर पॅसिवाइज करायचा असेल तर तुम्हाला बिन घ्यावं लागेल. याच्या पलीकडे कधीही उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला पॅसिवाइज वेगळा विचारला जाऊ शकत नाही. एवढंच पॅसिवाइज मध्ये आहे. लक्षात आलं. म्हणजे अनेक गोल तुमचे अचीव होणार आहेत आजच्या लेसनच्या माध्यमातून. बरोबर. फक्त लेसन व्यवस्थित बघत चला. पहिलं बघितलं आपण ॲम इज आर वॉज वर बिन आणि बिंग कशाला काय म्हणायचं आणि यांचा वापर काय होतो. ओके. आता जाऊया पुढच्या पॉईंटमध्ये. आता लक्षात ठेवा चालूमध्ये चालता चालता एक गोष्ट क्लिअर करतो. अगदी माफक फी मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी तलाठी सरळ सेवा वर मग वनरक्षक असतील आरोग्य सेवक असतील इतर सर्व भरती असतील त्याच्यामध्ये आपल्याकडे अगदी अपडेटेड बॅच आहे. जस्ट अपडेट केलेले बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण डेली लाईव्ह सेशन असतात. एकूण 70 प्लस लेक्चर 70 प्लस होतील म्हटलंय मी. व्होकॅब्युलरीवरती सेपरेट काम केले आपण. शब्दसंग्रहावरती. शब्दसंग्रह हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. ओके. डेली आपण लाईव्ह लेक्चर असतो. आपलं अनलिमिटेड वॉच टाइम दिलेला आहे आणि सरावासाठी तुम्हाला किंवा वाचण्यासाठी PDF स्वरूपामध्ये टायपिंग नोट्स आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. ओके. त्यामुळं तुम्हाला अगदी माफक फी मध्ये आपली बॅच उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरती जावा. इंग्लिश बाय घावटे सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. चला अगदी कमी फीजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. लक्षात येतंय. आता जाऊया पुढच्या पॉईंटकडे. टूबीच्या रूपांचा वापर आपल्याला बघायला पाहिजे आहे की नाही. आता मी सांगितलं होतं ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतील आणि मेन वर्ब म्हणून येतील आहे की नाही. दोन्हीचं काम करतील. मग बघूया आपण ते दोन्हीचं कसं काम करतात. बरोबर. बघा बोथ हेल्पिंग वर्ब अँड इथं मेन वर्ब दोन्हीचं काम करतील. ओके. आता बघूया आपण सी इज लेझी. इथं वाक्यामध्ये काय आलं इज आलेलं आहे. इज वाक्यामध्ये एकटंच आलं की नाही वन वर्ब आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये वन वर्ब एकच क्रियापद येतो की नाही एकच क्रियापद येतो त्यावेळेस वाक्याचा काळ हा साधा काळ असतो. मग इजचा काळ आपण बघितला. इज वाक्यामध्ये येत असताना कुठला आहे ॲम इज आर जर आलं तर वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे या वाक्याचा काळ सुद्धा कुठला आला मित्रांनो प्रेझेंट टेन्स आला की नाही. बरोबर. आता मात्र इथं बघा वी आर लर्निंग इंग्लिश किंवा आय एम. आता इथं ॲमच घेतो. आय एम टीचिंग. आय एम टीचिंग काय शिकवतोय मी तर टेन्सेस. ओके. आता लक्षात ठेवा इथे येत असताना ॲम इथलं इज असेल. बरोबर. हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे का नाही तर ते मेन वर्ब म्हणून आले. इथलं ॲम सुद्धा कसं आलं मित्रांनो हेल्पिंग वर्ब म्हणून न येता मेन वर्ब म्हणून आले हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे. पण आता इथं आपण इजलाच करूयात म्हणजे तुम्हाला आणखी गोष्टी अंडरस्टँड होतील. बघूया वाक्य आपण घेत असताना मग इथं काय म्हणलं मी ही इज लर्निंग
इंग्लिश, तो इंग्लिश शिकत आहे. ओके, आता लक्षात ठेवा इथं येताना इज हेल्पिंग वर्ब म्हणून न येता मेन वर्ब म्हणून आलेला आहे, पण इथलं येणारं इज हे मित्रांनो एचव्ही म्हणून आलेलं आहे, कारण त्याच्या पुढे मेन वर्ब आलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग हेल्पिंग वर्ब म्हणून आलं तर याचा काळ कुठला झाला, प्रेझेंट झाला. पण मी पाठीमागं सांगितलं होतं आयएनजी असलं की वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स असतो, म्हणून दोन्ही मिळून कुठला झाला, प्रेझेंट कंटिन्युअस झाला. पाठ करायची आवश्यकता पडली का इथं, नाही. अमेझरचा प्रेझेंट आहे आणि आयएनजीचा कंटिन्युअस आहे, दोन्ही मिळून झाला प्रेझेंट कंटिन्युअस. इथं वॉज वर घेतला तर तो झाला पास्ट कंटिन्युअस, इथं शॅल विल बी घेतला तर तो झाला फ्युचर कंटिन्युअस. विदिन सेकंदामध्ये तुम्ही कुठल्याही वाक्याचा जगातल्या काळ ओळखणार हे तुम्हाला मी या लेसनच्या माध्यमातून सांगतोय. बरोबर, चला टॉपिकला पुढे घेऊन जाऊयात आपण. इथं येणार आर सुद्धा वाक्यात हेल्पिंग वर्बचं काम करतं आणि लर्निंग हे मेन वर्बचं काम करतं. म्हणजे टू बीची रूप वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतील आणि मेन वर्ब पण येतील. हेल्पिंग वर्ब म्हणून आली तर वाक्यामध्ये ते कंटिन्युअस टेन्स सांगतील किंवा पॅसिव्ह वॉइस सांगतील, परंतु मेन वर्ब म्हणून आली तर ते प्रेझेंट किंवा पास्ट टेन्स सांगतील, बाकी काही सांगणार नाहीत. ओके, आता मुद्दा नीट ऐका. इन कंटिन्युअस टेन्स लता वॉज सिंगिंग सॉन्ग. कंटिन्युअस टेन्स मध्ये काय आलं, आयएनजी बरोबर कोण आलं मित्रांनो, टू बीचं रूप आलं. टू बीचे रूप घेतल्याशिवाय कधीही वाक्यामध्ये आयएनजी रूप घेता येत नाही. आणि जर टू बी शिवाय आपण आयएनजी वाक्यामध्ये मेन वर्बला वापरत असू तर तो वाक्यामध्ये टेन्स दर्शवत नाही आयएनजी, तर तो वाक्यामध्ये जेरंड असतो किंवा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असतो, तो ॲडजेक्टिव्हचं काम करतो किंवा नाउनचं काम करतो. स्विमिंग इज गुड एक्झरसाइज, याच्यामधलं स्विमिंग हे आयएनजी आहे, ते कंटिन्युअस टेन्स सांगत नाही, तर ते फक्त जेरंड म्हणून आलेलं आहे. लक्षात आलं का. आणि मग आता हा मुद्दा आपल्याला समजला पाहिजे. वी आर लर्निंग टेन्सेस, लर्निंग करत आहे, टेन्स लर्न करतोय आपण, म्हणजे इथं काय आलं मित्रांनो, आर लर्निंग आलेलं आहे. हे झालं येच झालं, इथं आर झालं हेल्पिंग वर्ब आणि इथं जे लर्निंग आहे ते झालं एमई मेन वर्ब. मेन वर्ब काय सांगतोय, आयएनजी आल्यामुळे तो काय झाला, कंटिन्युअस झाला. बरोबर, पण आरचा मी काळ प्रेझेंट सांगितला का नाही, म्हणजे इथं कुठला झाला लक्षात ठेवा, प्रेझेंट झाला. इथला कुठला झाला मित्रांनो, प्रेझेंट टेन्स झाला, म्हणजे इथं झाला प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, इथं झाला फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स, इथं सुद्धा झाला पास्ट कंटिन्युअस. का, इथं वॉज आला, इकडे आयएनजी आलेला आहे. ओके, आता मुद्दा क्लिअर करून घ्या, या बेसिकली गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. पुढे बघा, पॅसिव्ह वॉइस मध्ये येत असताना काय, अ पिक्चर वॉज ड्रोन बाय हर. आता तुम्ही म्हणाल सर टू बीच्या पुढे तुम्ही म्हटले आयएनजीच येतो, पण आयएनजी सोडून जर तिसरं रूप आलं तर तिसरं रूप फक्त टू हॅवच्या पुढे येतं आणि टू बीच्या पुढे येतं. टू बीच्या पुढे आलं तर ते वाक्य पॅसिव्ह वॉइस असतं, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर मराठीमध्ये त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो पॅसिव्ह वॉइस वाक्यामध्ये. म्हणून टू बीचा पुढे व्ही3 आलं की तो वाक्य काय असतो, पॅसिव्ह वॉइस मध्ये असतो. ओके, चला आता पुढचा मुद्दा, इंग्लिश ग्रामर इज टॉट बाय टीचर. इथं वाक्य लक्षात ठेवा, वाक्यामध्ये काय आलं, टॉट आलं. टॉट हे व्ही3 आलं की नाही, आणि ॲमिजारचा वाक्याचा काळ कुठला झाला, प्रेझेंट झाला. लक्षात ठेवा, प्रेझेंट झाला. मग व्ही3 मध्ये वाक्याचा काळ ओळखत असताना पॅसिव्हच्या वाक्याचा काळ आपल्याला ओळखता आला पाहिजे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पॅसिव्हच्या वाक्याचा काळ ओळखत असताना टू बीच्या पुढे व्ही3 येतं आणि व्ही3 आलं की ते वाक्य 100% पॅसिव्हच असतं. व्ही3ला ओमिट करा, टू बीच्या रूपावरून काळ ओळखा, 100% तुम्हाला काळ ओळखता येईल. बरोबर, टू बीच्या रूपाचाच फक्त विचार करायचा, व्ही3चा विचार करायचा नाही. परंतु आयएनजी मात्र काय करतो, कंटिन्युअसली दर्शवतो. ओके, एवढ्या ठिकाणी म्हणजे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून येतं. पॅसिव्हाइज करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, टू बीच्या रूपाचा वापर करावा लागेल. कंटिन्युअस टेन्स करायचं असेल तर तुम्हाला टू बीच्या रूपाचा वापर करावा लागेल. आणि मग ती स्वतः एकटी आली तर ती मेन वर्बचं पण काम करतं. ओके, आता या बेसिकली गोष्टी थोड्याशा आपल्याला समजल्या. आता आणखी थोडं पुढे जाऊया आपण. बघा, आय एम अ स्टुडंट, इथं वाक्यामध्ये काय आलं, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. याचा अर्थ काय, मी विद्यार्थी. आय एमचा अर्थ काय झाला, आहे असं झाला. ओके, ही इज अ वाईज, ही इज वाईज, तो काय वाईज आहे, इथं सुद्धा अर्थ काय झाला, आहे झाला. ओके, ही वॉज अ सोल्जर, पण इथं बघा टाइम बदलला. इथं काय केलं मित्रांनो, टाइम बदललेला आहे आणि टाइम बदलत असताना इथं वॉजचा अर्थ काय केला, तो सोल्जर होता किंवा ते सोल्जर होते, या अर्थाने काय केलं मित्रांनो, मराठीमध्ये आपण आदरार्थी घेतो, आहे की नाही. चला, म्हणजे इथं फक्त टाइम बदललेला, आता सोल्जर नाही, ते रिटायर झालेले आहेत. ओके, एक्स सर्व्हिसमॅन आहेत. पुढचा मुद्दा, यू विल बी अ गव्हर्नमेंट ऑफिसर. तुम्ही आज व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही काही दिवसांनी गव्हर्नमेंट ऑफिसर होणार आहात, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर असाल. ओके, असाल असं म्हटलंय. आणि मग लक्षात ठेवा की बरोबर इथं वाक्यामध्ये काय घेतला, फ्युचर टेन्स घेतला. का, इतर शाल विलच्या पुढे बी आलेला आहे. बरोबर, पुढचा मुद्दा, दे विअर इंडस्ट्रियस. ते काय होते, इंडस्ट्री होते आलंय, होता नाही तर इथं काय होते, अनेक जण आहेत. इंडस्ट्रियस म्हणजे काय, मेहनती, ज्याला आपण डिलिजंट म्हणतो. विरोधार्थी शब्द त्याचा आयडल होतो. विचारलेला प्रश्न. आता बघा मुद्दा, हेल्पिंग वर्बचं काम करतात कशा पद्धतीनं. आता आपल्याला टू बीचा मुद्दा समजलेला आहे, टू बीचा मुद्दा आपल्याला समजला, परंतु पुढचा मुद्दा समजत असताना आपल्याला टू हॅवकडे जाणं गरजेचं आहे. टू हॅवमध्ये येत असताना बघा, टू हॅवची रूपं काय आहेत, तर प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. इथं प्रेझेंटमध्ये येत असताना, प्रेझेंट म्हणजे आपण काय आताच बघितलं, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ.
प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान काळ. पास्ट जो टेन्स आहे त्याला पास्ट टेन्सला आपण काय म्हणतो मित्रांनो, भूतकाळ असं म्हणतो. आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय, जर ज्याला आपण आत्ताच बघितलं जो काय आहे भविष्यकाळ आहे. ओके, आता मुद्दा लक्षात ठेवा, इथं हॅव हॅज बरोबर हॅड आणि इकडे शाल विल हॅव. वाक्यामध्ये येत असताना वाक्यामध्ये हॅव कधी घ्यायचं, फरक काय आहे, हॅव आणि हॅज मध्ये टेनचा फरक आहे का, नाही, टायमिंगचा फरक आहे फक्त. म्हणजे टेनचा फरक काय आहे, नंबरचा फरक आहे बरोबर, टेनचा फरक नाही. आय असेल, वी असेल, यू असेल आणि दे असेल, यांच्या पुढे काय करतो आपण, हॅव घेतो. आय जरी सिंग्युलर असला तरी त्याच्या पुढे हॅव येतो, क्लिअर लक्षात ठेवा. आयच्या पुढे हॅज कधीही येत नाही, है की नाही. चला, आय असेल, वी असेल, यू असेल आणि दे असेल, यांच्या पुढे हॅव घेता येतो. वाक्यामध्ये ही असेल, वाक्यामध्ये जर सब्जेक्ट सी असेल, वाक्यामध्ये सब्जेक्ट इट असेल आणि एनी सिंग्युलर कन्सेप्ट वाक्यामध्ये जर आले तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, इथं येताना हॅज घ्यावं लागेल. ओके, इथं एनी प्लुरल कन्सेप्ट आले तर तुम्हाला हॅव घ्यावं लागेल. मुद्दा क्लिअर होतोय का. चला पुढे जाऊया आपण. पास्ट टेन्स मध्ये बघा, इथं ऑल सब्जेक्ट, इथं काय येतो तर हॅडला कुठलाही नंबर नाही. ऑल सब्जेक्टच्या पुढे तुम्हाला काय घेता येईल मित्रांनो, ऑल सब्जेक्टच्या पुढे बरोबर घेता येतो. हॅड तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट असू द्यात, सिंग्युलर सब्जेक्ट असू द्यात किंवा प्लुरल सब्जेक्ट असू द्यात, कुठलाही सब्जेक्ट असू द्यात तुम्हाला तो वापरता येईल, कारण हॅड हॅज नो नंबर. याला कुठलाही नंबर नाही, याला नंबर नाही. लक्षात आलं, याला नंबर नाही, कुठलाही सब्जेक्टच्या पुढे तो कॉमन नंबर मध्ये येतो. डू यू अंडरस्टँड. आता जाऊया पुढचा पॉईंट. शाल आणि विल सांगितलं, शाल आणि विलच्या पुढे हॅव येतो. शाल आणि हॅवचं रूप वाक्यामध्ये घ्यायचं असेल मॉडेलच्या पुढे तर हॅव येतं. ओके, आणि मग शाल आणि विलच्या पुढे काय येतं, हॅव येतं. बाकी इथं तुम्ही कुठले ऑल सब्जेक्ट घेऊ शकता, ऑल सब्जेक्टच्या पुढे वापरता येतं, काही फरक पडत नाही. फक्त प्रॉमिस सर्टेनिटी जे पाठीमागच्या पॉईंटमध्ये मी सांगितलं तिथं फरक पडतो, बाकी कुठेही डिफरन्स त्याच्यामध्ये पडत नाही. अगदी व्यवस्थित क्लिअर करत चला. प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये. प्रेझेंटमध्ये हॅव हॅज येईल, पास्टमध्ये फक्त हॅड येणार आणि फ्युचरमध्ये शाल विलच्या पुढे काय येणार, हॅव येणार. हॅव जर फ्युचर करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या अगोदर शाल घ्यावं किंवा विल घ्यावं लागेल. कुठल्याही वरचा फ्युचर करायचा असेल तर त्याला शाल विलची गरज पडते, कारण शाल विल वाक्यामध्ये फक्त हेल्पिंग वर्बचं काम करतील, ते फक्त फ्युचर टेन्स दाखवण्याचं काम करतात, म्हणून त्यांच्या पुढे आपल्याला मेन वर्ब नेहमी घ्यावाच लागतो. हे झालं टू हॅवच्या बाबतीमध्ये. ओके, थोडासा पॉईंट आपण पुढे घेऊन जाऊयात आणखी. व्हॉट अ पर्सन ऑर थिंग हॅज, हॅव्हिंग वर्ब ज्याला आपण म्हणलं आता सांगितल्या पद्धतीने. हॅवचा अर्थ काय असतो तर व्यक्तीजवळ, व्यक्तीच्या जवळ, व्यक्तीकडे किंवा व्यक्तीला काय आहे किंवा व्यक्ती वस्तूची मालकी सांगण्यासाठी येतात. माझ्याकडं हा पेन माझा आहे किंवा हा माझ्याकडे एक पेन आहे, आय हॅव अ पेन. आय एम अ पेन म्हणता येणार नाही. आय एम अ बॉय म्हटलं की मी एक मुलगा आहे असा अर्थ झाला, पण आय हॅव अ बॉय याचा अर्थ झाला मला एक मुलगा आहे. म्हणजे डिफरन्स आला दोन वाक्याच्या मध्ये. तुमच्याकडे जे बी काही तुम्हाला मालकी सांगायचे आहे, माझं माझं करत असताना तुम्हाला हॅवची रूप वापरावी लागतील. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण, कल्पना, भावना, पदार्थ, कन्सेप्ट बद्दल माहिती द्यायची असेल फक्त तुम्हाला, काय आहे, काय होती, तर तुम्हाला टू बीची रूप वापरावी लागतील. इंग्लिशमध्ये याच्या पलीकडे आहेच काय मित्रांनो, वेगळं काहीच नाहीये. बरोबर आहे की नाही. इथं आपण बरोबर बेसिक व्यवस्थित करत नाही, त्याच्यामुळे अडचणी खूप येतात. आता जाऊया पुढच्या पॉईंटकडे. ओके, बघा, व्यक्ती जवळ, कडेला काय आहे किंवा व्यक्ती वस्तूची मालकी सांगायची असतील तर तुम्हाला हॅवची रूप वापरावी लागतील, है की नाही. हा मुद्दा क्लिअर झाला. आता इथं बघा, हॅव, हॅड, हॅड, हॅव्हिंग, हॅज. ओके, इथं हॅव आलेलं आहे, पहिलं रूप आहे. इथं हे दुसरं रूप आहे, इथं हे तिसरं रूप आहे, इथं हे चौथा फॉर्म आहे आणि इथं हा पाचवा फॉर्म आहे. बरोबर. आता कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इथे येत असताना मग यांचा वापर बघावा लागेल. हॅव वाक्यामध्ये कसं येतं, पहिलं रूप वाक्य. आता बघितलं आपण इथं हॅव कुठे येणार, आय, वी, यू, देच्या पुढे आपण हॅव घेऊ शकतो. ही, सीटच्या पुढे हॅज घेता येणार, म्हणजे तो पण मुद्दा मिटला. ओके, बाकी हॅड आपण कुठेही घेऊ शकतो. हॅव्हिंग वाक्यामध्ये एकटं कधीच येत नाही. ओके, हे तिसरं आणि चौथं रूप वाक्यात एकटं येत नाही कधीच. आपण शेवटी बघणार आहे का, तर हे मॅरिड वर्ब आहेत, ह्यांना नेहमी जोडीदार घेऊन यावं लागतं. ओके, हे मी म्हणलंय कसे, हे नेहमी मॅरिड वर्ब आहेत. आता मॅरिड वर्ब म्हणजे काय, तुम्ही म्हणाल मॅरिड म्हणजे काय, तर हे काय येतात, हेल्पिंग वर्ब प्लस येतात नेहमी. ओके, एकटी वाक्यामध्ये कधीच येत नाहीत. ओके, यांना हेल्पिंग वर्बची गरज असते. हॅज वाक्यामध्ये स्वतंत्र येऊ शकतो का, येऊ शकतो. ओके, कुठे येतो ते बघितलं आपण. ही, सी, इट, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण हॅज घेता येतो. ओके, ॲज अ मेन वर्ब, ॲज अ हेल्पिंग वर्ब. बरोबर. आता मुद्दा लक्षात ठेवा, तुम्हाला माझ्याकडे काय आहे किंवा मालकी सांगायची असेल, तुमच्याकडे एक गाडी आहे, आय हॅव अ कार म्हणणार की नाही तुम्ही.
तिच्याकडे एक गाडी आहे, सी हॅज अ कार तुम्ही म्हटणार आहात. ओके, त्यामुळे तुम्हाला बेसिकली कन्सेप्ट कळली पाहिजे कुठला वर्ब कुठं घ्यायचा. आणि याच्यावर इंग्लिश स्पीकिंग पण अवलंबून आहे, रायटिंग पण अवलंबून आहे. तुमची प्रत्येक प्रश्नपत्रिका याच्याशिवाय सोडवता येत नाही, म्हणून हा टॉपिकचा हा अट्टास आहे. ओके, काही पद्धतीनं जाऊया पुढच्या पॉईंटकडं. आय हॅव अ कार म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझ्याकडे एक कार आहे किंवा मला एक कार आहे. माझ्याकडे काय आहे, एक कार आहे. ओके, इथं अ वापरल्यामुळं काय, एक कार आहे असा याचा अर्थ झाला. ओके, चला, मला एक कार आहे असा अर्थ झाला, मालकी सांगितलेली आहे इथं, बाकी काही नाही. ही हॅज अ बॅग, तिच्याकडे एक बॅग आहे. वी हॅड अ फॉर्च्युनर कार, हॅड म्हटलंय म्हणजे माझ्याकडे कार होती. आता आहे का नाही, माझ्याकडे मालकीचं आहे की नाही बघा, आता आहे का नाही म्हणजे हा फक्त काय झाला, टायमिंग बदलला. टायमिंग काय झाला, पास्ट झाला. म्हणजे टायमिंग हा फक्त कशाचा झाला मित्रांनो, भूतकाळाचा टायमिंग झाला. भूतकाळाचा टायमिंग झाला, वेगळा विषय नाहीच आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे बेसिकली हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. टू हॅव मध्ये आणि टू बी मध्ये काय फरक आहे. टू बीची फक्त माहिती सांगतील, टू हॅवची रूपं तुमच्याकडे काय आहे हे मालकी सांगण्याचं काम करतील ॲज अ हेल्पिंग वर्ब आल्याच्या नंतर. मेन वर्ब आल्यानंतर ती वेगळे फंक्शन करतात. ओके, ते पण आपण पाहूयात. म्हणजे टू बी कळलं, टू हॅव कळलं, थोडंसं आणखी पुढे जाऊया आपण. ओके, टू हॅवच्या रूपाचा वापर कुठं होतो हे आपल्याला बघावं लागेल. टू हॅवच्या रूपाचा वापर होत असताना काय होतं बघा, बोथ म्हणजे दोन्ही हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब, म्हणजे ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण येतील आणि ते मुख्य क्रियापद म्हणून पण येतील. कसे येतील बघा. आता इथं आय हॅव अ कार म्हणजे माझ्याकडे एक कार आहे. इथं काय झालं, ओनली म्हणजे फक्त कुणाचं काम केलं, फक्त इथं यमहीचं काम केलं. यमी म्हणजे फक्त मेन वर्बचं काम केलं. ओके, चला आता पुढचा मुद्दा काय, आय हॅव रिटन अ स्टोरी. इथं येत असताना हॅव हे काय काम करतं, तर एचवीचं काम करतं आणि रिटन हे वाक्यामध्ये यमहीचं काम करतं. बरोबर, ज्यावेळेस वाक्यामध्ये टू हॅवची रूपं मेन वर्ब म्हणून येतात, हेल्पिंग वर्ब म्हणून येतील, त्यावेळेस त्यांचा टेन्स हा नेहमी परफेक्ट टेन्स असतो. आणि मग लक्षात ठेवा, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ असतो. परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर पूर्ण काळ असतो. मग तो पूर्ण, मग इथं हॅव आल्यामुळं काय झाला, वाक्यामधला तो पूर्ण वर्तमान काळ झाला. म्हणजे इथं काय झाला, तो वाक्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ झालेला आहे. वेगळं आहे का, काहीच वेगळं नाहीये. आणि मग आता लक्षात ठेवा, इथं झाला आय हॅव रिटन अ बिग स्टोरी. ओके, पूर्ण काळ झाला. इथं मात्र फक्त सिंपल प्रेझेंट झाला, कारण वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे, तो पण हॅव आहे. आता मुद्दा लक्षात ठेवा, इन परफेक्ट टेन्स म्हणजे सांगितलं पूर्ण काळामध्ये, पूर्ण काळ करत असताना द थीफ हॅज स्टोलन हर पर्स. थीफ सिंग्युलर असल्यामुळे इथं हॅज आलं, पण इथं आयच्या पुढे हॅव येतं, बघितलंय आपण, है की नाही. म्हणजे इथं हॅज स्टोलन आलं. हॅजचा काळ कुठला झाला, प्रेझेंट असतो, मी मागं सांगितलं. आणि V3 आलं पुढे की 100% परफेक्ट असतो. म्हणजे पूर्ण काळ कुठला झाला मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट झाला. पूर्ण काळ कुठला झाला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. वेगळं आहे का, काहीच वेगळं नाहीये. आता लक्षात ठेवा, इथं मात्र गंमत आहे. लक्षात ठेवा, इथं पण हॅड आलेला आहे आणि दुसऱ्या पण हॅडच वर्ब आहे. म्हणजे पहिलं जो हॅड आहे वाक्यामधला, हा हॅड काय सांगणार, पास्ट आहे ते सांगणार, कारण हॅडचा काळ पास्ट असतो. पण त्याच्या पुढे एकदा हॅड आला की नाही, तर हा हॅड काय सांगणार, परफेक्ट सांगणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दोन्ही वाक्य हे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, दोन्ही वर्ब हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे सांगतात. पहिला पास्ट आणि V3, कारण टू पुढे नेहमी V3च येतं, म्हणून हॅडचा V3 हा हॅडच आहे, म्हणून पास्ट परफेक्ट टेन्स येतो. हा IMP मुद्दा झाला, याच्यावर प्रश्न येतो. हा IMP मुद्दा झाला, याच्यावरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. हा मुद्दा क्लिअर करून घ्या. ओके, म्हणजे टू बीचा फॉर्म कळले, टू हॅवचे कळले आणि त्याचे यूज पण आपल्याला कळले. आणखी एक आपल्याला मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे. आता एक प्रश्न विचारला बघा, TCS 2022ला प्रश्न विचारला. TCS 2022 मध्ये काय प्रश्न विचारला बघा, जी एक्झाम घेतली होती म्हाडाची, इथं विचारलं, सी हॅड हर लंच बिफोर सी केम. आता लक्षात ठेवा, ओके, इकडे येण्याच्या अगोदर ऍक्शन कंप्लीट होत असताना बिफोर आणि आफ्टर ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची असते. याच्यावरती प्रश्न येतात. बिफोरच्या वाक्याचा काळ कुठला असतो आणि आफ्टरच्या वाक्याचा काळ कुठला असतो, याच्यावरती प्रश्न येतो. म्हणजे ऍक्शन अगोदर कुठली घडली, तर अगोदर घडलेली ऍक्शन कुठला, लंच अगोदर केला आणि नंतर तो काय वरती आलेली आहे. म्हणजे ही ऍक्शन काय घडली, नंतर घडलेली आहे. ओके, आणि ही ऍक्शन अगोदर घडलेली आहे. लक्षात ठेवा, अगोदर. मग अगोदर घडलेल्या घटनेचा काळ हा अगोदरचाच घ्यावा लागेल. ओके, इथं पास्ट असेल तर त्याच्या अगोदरचा पास्ट परफेक्ट घ्यावा लागेल. म्हणून लक्षात ठेवा, इथं येत असताना ही नंतर घडलेली ऍक्शन आहे, म्हणजे इथला काळ झाला सिंपल पास्ट. इथला काय झाला, सिंपल पास्ट. ओके, आता घडली. त्याच्या पूर्वी घडलेली ऍक्शन, ओके, तो झाला मित्रांनो हॅडचा काळ. मी सांगितलं होतं आता, हॅड वाक्यामध्ये इथं काय पास्ट टेन्स दर्शवतं. परंतु पुढचा पण हॅड आला का नाही, त्याच्या पुढे नेहमी तिसरंच येतं, बाकी वेगळं कधीच येणार नाही. आणि मग लक्षात ठेवा, इथं परफेक्टच सांगणार. म्हणजे दोन्ही वाक्याचा काळ हा काय झाला, पास्ट परफेक्ट टेन्स झाला.
पूर्ण भूतकाळ झाला आणि इकडं साधा भूतकाळ झाला. म्हणजे साध्या भूतकाळ बरोबर पूर्ण भूतकाळ येतो, सिंपल पास्ट बरोबर पास्ट परफेक्ट येतो. ओके, कारण ऍक्शन कधी अगोदर घडलेल्या ऍक्शनचा काळ हा अगोदरचा घ्या, नंतर घडलेल्या ऍक्शनचा काळ हा नंतरचा घ्या. जसं सायमल्टेनियसली ऍक्शन घडल्या तर दोन्हीचा भूतकाळ येतो. बरोबर आहे की नाही? जसं मी दार उघडलं तसं चिमणी बाहेर पळाली. लक्षात आलं? वेन आय ओपन द डोअर द स्पॅरो फ्लीव अवे. म्हणजे दोन्हीचा काळ मी पास्ट घेतला. या पद्धतीनं टेन्सवरती प्रश्न येतात. म्हणजे इथं एकच वर्ब असेल तर सिंपल टेन्स आला असता, म्हणजे इथं मित्रांनो सिंपल टेन्स नाहीच आहे. दुसरा मुद्दा, आयएनजी आहे का वाक्यामध्ये? आयएनजी वाक्यामध्ये नसेल तर टू बीचं रूप आहे का वाक्यामध्ये? नाही. कधीही कंटिन्युअस येणार नाही. एलिमिनेट कसे करता बघा ऑप्शन. इथं सुद्धा कंटिन्युअस आयएनजी आहे का वाक्यामध्ये? नाही. याचा अर्थ हा पण टेन्स कधीच येणार नाही. म्हणजे डोळे झाकून तुम्हाला आन्सर विदिन सेकंड मिनिमम तुम्हाला मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला 10 सेकंदमध्ये तुम्हाला आन्सर काय करता आलं पाहिजे? सोडवता आलं पाहिजे. 10 सेकंद खूप झाले. तुम्हाला गोल करायचा, परत नंतर व्यवस्थित पेपरमध्ये जायचं, तिथं व्यवस्थित सिली मिस्टेक टाळायच्यात. यासाठी तुम्हाला सोपे प्रश्न हे अगदी खूप महत्त्वाचे असतात, जिथं तुम्ही सिली मिस्टेक करत असता. म्हणून टेन्स आला मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्स. हा माडाला विचारलेला प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या बघावं लागेल की नेमकं प्रश्न कसे येतात. ओके, म्हणजे आपण प्रिव्हियस इयरला सुद्धा थोडंसं कन्सेप्टमध्ये क्लिअर केलेलं आहे. आता थोडासा मुद्दा मी पुढे घेऊन जातो. आता टू बी बघितला आपण, ट्यावचा फॉर्म बघितला. आता आपल्याला टू डूकडे जावं लागेल. टू डूकडे जावं लागेल. टू डूच्या फॉर्ममध्ये येत असताना बेसिकली कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊयात. पहिला आहे प्रेझेंट, दुसरा आहे पास्ट आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. आता प्रेझेंट, मग टू डू मध्ये काय आहे? प्रेझेंट म्हणजे काय जर आपण बघितलं, आता प्रेझेंट म्हणजे काय तर वर्तमान काळ आहे. प्रेझेंट म्हणजे काय तर आपण बघितलं वर्तमान काळ. ओके, जो पास्ट आहे तो आहे भूतकाळ त्या वर्बचा, आणि हा जो आहे तो आहे भविष्यकाळ. आता लक्षात ठेवा, इथे येत असताना याचा यूज पण आपल्याला बघावे लागतील, आहे की नाही? याच्यामध्ये डिफरन्स कुठं आहे? फक्त आय बरोबर डू म्हणजे क्रिया सांगते, म्हणजे आयच्या पुढे डू येतो. ओके, वीच्या पुढे पण डू येतो, देच्या पुढे पण डू येतो, यूच्या पुढे पण डू येतो, आणि एनी प्लुरल. बघा पहा गंमत कशी आहे. तुम्हाला वाक्यामधला सब्जेक्ट जर आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल, किंवा जगातला कुठलाही प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्यांच्या पुढे टू डूचे फॉर्म हा डू घ्या मित्रांनो. कुठला फॉर्म घ्यायचा? डू घ्यायचा, कारण डू हा प्लुरल फॉर्म आहे. डू हा कसा फॉर्म आहे? नेहमी प्लुरल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. आता डज, यस लागलेली सगळी वर्ब इंग्लिशमध्ये सिंग्युलर आहेत, म्हणून इथं डज कसा असतो? नेहमी सिंग्युलर असतो. डज कसा असतो? नेहमी सिंग्युलर असतो. ओके, चला मग इथं गंमत येत असताना काय, डज कुठला आहे तर इथं वाक्यामध्ये ही असेल, वाक्यामध्ये जर सी आलं, ही असेल, सी असेल, इट असेल, आणि एनी सिंग्युलर. जगातला कुठलाही सिंग्युलर सब्जेक्ट जर वाक्यामध्ये आला तर तुम्हाला काय करावं लागेल? इथं डज घ्यावं लागेल. इथं काय करावं लागेल? डज घ्यावं लागेल. म्हणजे एवढाच फरक आहे. डूचा आणि डजचा काळ कसा आहे? सेमच आहे. दोन्हीचा काळ सेमच आहे, बरोबर आहे की नाही? बट डिफरन्स कुठं आहे तर इथं सब्जेक्ट चेंज झाला की येणारा वर्ब फॉर्म चेंज होतो अकॉर्डिंग टू नंबर. नंबरनुसार चेंज होतो. नंबरनुसार चेंज करायचं असेल डू आणि डज घ्या, बरोबर. दोन्हीचा काळ प्रेझेंटच आहे. पण तुम्हाला टेन्स बदलायचा असेल, पाठीमागचा काळ घ्यायचा असेल घडून गेलेला, तर तुम्हाला डीडकडे यावं लागेल. पण डीडला नो नंबर, याला कुठलाही नंबर नाही, लक्षात ठेवा. डूला कुठलाही नंबर नाहीच आहे, म्हणजे इथं नो नंबर. याला नंबर नाही, म्हणजे ऑल सब्जेक्ट्स, लक्षात ठेवा. डीड तुम्हाला कुठं गेला येईल? ऑल सब्जेक्ट्सच्या पुढे. ऑल सब्जेक्ट्सच्या पुढे तुम्हाला घेता येईल. ऑल सब्जेक्टच्या पुढे काय करता येतो? घेता येतो. मुद्दा क्लिअर का? ऑल सब्जेक्टच्या पुढे तुम्हाला काय घेता येईल मित्रांनो? डीड घेता येईल. राहिला मुद्दा इथं क्लिअर. दुसरा मुद्दा काय बघा, शाल आणि विल. ओके, आता इथं बघितलं टू डूच्या रूपामध्ये येत असताना टू डूचं जर रूप तुम्हाला फ्युचरमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला शाल आणि विलच्या पुढे फक्त डूज घ्यावा लागेल, दुसरं कुठलंही घेता येणार नाही. एक कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे, त्याच्या अकॉर्डिंग त्या गोष्टी समजतील. आणि मग लक्षात ठेवा, इथं शाल विलच्या पुढे डायरेक्ट कोण येतो? डू येतो, त्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. मग आपल्याला माहिती आहे ऑल मॉडेल जे आहेत, ऑल मॉडेल्स यांना सुद्धा काय माहित नाही? नो नंबर आहे. ऑल मॉडेल्स हॅव नो नंबर. कुठला? या सर्व मॉडेल्सचा नंबर नाही. शाल विलच्या पुढे काय घ्यायचं? डू घ्यायचं फ्युचर टेन्स दाखवताना. म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाल्या. कुठलाही सब्जेक्ट फक्त डू आणि डज मध्ये सिंग्युलर प्लुरलचा विषय, बाकी सिंग्युलर प्लुरलचा विषय येत नाही डीड मध्ये. ओके, चला. त्यामुळे टू डूचे फॉर्म कुठले आहेत बघितलं. प्रेझेंट मध्ये डू डज आहे, पास्ट मध्ये डीड आहे, आणि फ्युचर मध्ये शाल विलच्या पुढे डू येतो. फ्युचरचा विषय वेगळा आहे. काय? शाल विल असल्याशिवाय फ्युचर घेता येतो का? नाही घेता येत. फक्त एकच काम, टू बी मध्ये जर फ्युचर घ्यायचं असेल, टू बीच्या रूपाचं जर फ्युचर करायचं असेल, शाल विलच्या पुढे बीज घ्यावं लागेल, दुसरं कुणी येणार नाही.
टू हॅवच्या रूपामध्ये जर फ्युचर करायचं असेल तर शॅल विलच्या पुढे हॅवच येईल, दुसरं कुणीही येणार नाही. आणि टू डूच्या रूपामध्ये जर फ्युचर करायचं असेल तर शॅल विलच्या पुढे डूच येणार, दुसरं कुणी येणार नाही. कारण मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप येतं नेहमी मॉडेल ऑक्झिलरीच्या पुढं. कुठलाही मॉडेल असू द्या, मग शॅल विल असू द्या किंवा इतर मॉडेल्स असू द्यात. ओके, तुम्ही हे लिहून क्लिअर करा मित्रांनो. प्रत्येक वाक्य ना वाक्य हे इम्पॉर्टंट आहे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला डेटा जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या थोडासा डिवाइड करून दिलेला आहे, त्यामुळे या गोष्टी कळतील. टू डूच्या रूपाचा आपण वापर बघूयात आणि मग पुढे जाऊयात थोडंसं. आता बघा, व्हॉट अ पर्सन ऑर थिंग डज, डुईंग वर्ब म्हणतो. तुम्हाला व्यक्ती वस्तू काय करत आहे सांगण्यासाठी किंवा प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला हेल्पिंग वर्ब शिवाय वाक्यामध्ये प्रश्न विचारत नाही. तुम्हाला क्वेश्चन टॅग असेल, येस नो क्वेश्चन असेल, WH क्वेश्चन असेल, निगेटिव्ह सेंटेन्स असतील, तर तुम्हाला हे प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यानंतर काय, तर तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं असेल, वाक्यात हेल्पिंग वर्ब नसताना नकारार्थी वाक्य करायचं असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो, हे वर्ब घ्यावे लागतात, बरोबर. पुढचा मुद्दा बघा, कोण आहे तिथं, डू आहे, डीड आहे, डन आहे, डुईंग आणि डज आहे. बघितलं आपण सुरुवातीलाच, आहे की नाही. मग फरक आहे ते पण बघितलं, डू कुठं, डज कुठं, डीड कुठं, आहे की नाही. आता मुद्दा आहे का, टू डूच्या रूपांचा वापर कुठं होतो, बोथ हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण वापर होणार आहे आणि मुख्य क्रियापद म्हणून पण वापर होणार आहे, बरोबर. बघा, आय डू माय वर्क, इथे येत असताना डू आलं का नाही वाक्यामध्ये, ओके, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. पण आय डिड नॉट कम्प्लीट, इथं काय आलं, HV म्हणून आलं बघा, आणि इथं कम्प्लीट हे MV म्हणून आलं. नकारार्थी वाक्य करायचं होतं म्हणून तिथं तुम्हाला डीड घ्यावा लागला आणि इथं मेन वर्बचं पहिलंच रूप आलं. कारण टू डूच्या रूपाच्या पुढे नेहमी वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचा पहिलाच रूप येतो. पुढे आहे डज, इथं डज आलं, डज हर वर्क डेली, इथं हे वाक्यामध्ये MVचं काम करतं, मेन वर्बचं, बरोबर. म्हणजे टू डूची रूप वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बचं पण काम करतील आणि मेन वर्बचं पण काम करतील. मुद्दा क्लिअर करून घ्या. आणि मग हा वाक्य खूप महत्वाचा आहे, डू डज डीड यांच्या पुढे नेहमी मुख्य क्रियापदाचं काय येतं मित्रांनो, पहिलं रूप येतं. मुख्य क्रियापदाचा पहिलाच फॉर्म घ्यायचा, दुसरा कुठलाही फॉर्म तिथं घेण्याची गरज नाही. त्रिकालबाधी सत्या प्रश्न येतो, विदिन सेकंदात प्रश्न सोडवता आला पाहिजे. आलेले आहेत तसे प्रश्न, राज्यसेवेपासून इकडं TCS, IBPS, तलाठी, सरळ सेवा, कुठल्याही एक्झाममध्ये प्रश्न येतात, वेगळं नाहीच आहे इंग्लिश, बरोबर. आता पहा, सी डीड, व्हॉट डीड सी ड्रॉ, इथं ड्रॉ आले की नाही, V1 आलं, ओके. इथं जर ड्रीव घेतलं असतं, DREW असा प्रश्न आला होता एक्साइज PSI ला, म्हणून इथं हे चुकीचं आलं होतं. म्हणजे इथं डीड आलं की नाही, डीड हे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बचं काम करतं म्हणून मेन वर्ब इथं V1 आला, ओके. क्वेश्चन पॅटर्न आहे. इथं बघा, वेन डीड आलं, इथं कम आलं, इथं केम घेतलं तर वाक्य चुकीचं झालं असतं, ओके. आलं का नाही, इथं डीड HV म्हणून आला आणि इथं हा कम हा वाक्यामध्ये मेन वर्बचं काम करतोय, बरोबर. बघा, डू यू अंडरस्टँड, बरोबर, टेन्सेस, इथं डू, ओके. इथं डू वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बचं काम करतो आणि अंडरस्टँड वाक्यामध्ये काय करतो, मेन वर्बचं काम करतो. हा फरक आपल्याला समजला पाहिजे, ओके. डज वाक्यामध्ये काय करतो, तर HVचं काम करतो आणि इथं इट वाक्यामध्ये काय करतो, तर तो वाक्यामध्ये MVचं काम करतो. हा मुद्दा आपल्याला समजला पाहिजे. आणि म्हणून डूडूची रूप सुद्धा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बचं पण काम करतील आणि मेन वर्बचं काम करतील, पण याच्यामध्ये आपल्याला मुद्दा कळला पाहिजे. आता बघा, शेवटचा पॉईंट काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी शाल आणि विल, ओके. शाल आणि विलच्या पुढे नेहमी V1 आला तर तो सिंपल फ्युचर टेन्स असतो. शाल विलच्या पुढे बी आलं आणि पुढे ING आला तर वाक्यात कंटिन्युअस टेन्स असतो. शाल विलच्या पुढे हॅव आलं आणि पुढे V3 आलं तर वाक्याचा काळ हा परफेक्ट टेन्स असतो. आणि शाल विलच्या पुढे हॅव प्लस बीन ING आलं तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. म्हणजे फ्युचरचे चारही काळ कसे क्लिअर होतात बघा. मॉडेल ऑक्झिलरीच्या पुढे शाल विलच्या पुढे टू बीचा पहिला फॉर्म घ्यायचा असेल तर मेन वर्ब घ्यायचा असेल तर V1च घ्यावा लागेल, तेव्हा तो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. टू बीच्या रूपापुढे जर मॉडेल ऑक्झिलरीच्या पुढे जर बी आलं आणि बीच्या पुढे काय घ्यायचं असेल तर ते INGच घेताय, कारण टू बी प्लस ING कंटिन्युअस टेन्स असतो, ओके. आणि म्हणून शाल विलच्या पुढे फक्त बी येतं, टू बीचं रूप दुसरं कोणी येत नाही, त्यावेळेस तो कंटिन्युअस टेन्स होतो. कंटिन्युअस का झाला तरी ING आलं, फ्युचर का तर इकडे शाल विल आलेला आहे. म्हणजे शाल विल शिवाय बी शिवाय शाल विलला बीची गरज आहे आणि बीला INGची गरज आहे, म्हणून टेन्स निर्माण होतात. वेगळं काय आहे टेन्समध्ये, काहीच वेगळं नाही, बरोबर. शाल विलच्या पुढे हॅव आलं, पण हॅवला V3ची गरज आहे, V3 परफेक्ट सांगतो, बरोबर, म्हणून इथं झाला परफेक्ट टेन्स, आहे की नाही. मग हा झाला फ्युचर परफेक्ट टेन्स, हा झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि शाल विलच्या पुढे हॅव पण आलं, बीन पण आला, INGचा असतो कंटिन्युअस, बीनचा परफेक्ट आणि शाल विल हॅवचा फ्युचर, म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे लक्षात ठेवा, इथं मॉडेल ऑक्झिलरीच्या माध्यमातून सुद्धा कसे क्लिअर होतात, हा मुद्दा कळला मॉडेल ऑक्झिलरीच्या बाबतीमध्ये, ओके. आणि एक मुद्दा क्लिअर करा, मॉडेल ऑक्झिलरीच्या पुढे नेहमी वाक्यामध्ये येत असताना, बरोबर, खालील प्रमाणे वर्ब येतात, खूप IMP आहे. हे कधीही विसरू नका, राईट डाऊन करा मित्रांनो, ओके. तुमच्याकडे नोटबुक असेल तर व्हिडिओ स्टॉप करा, नसेल तर आणि पेन नोटबुक घेऊन बसा आणि तुम्ही राईट डाऊन करा. हा सगळा मुद्दा तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये किंवा पुढच्या टॉपिकमध्ये उपयोगी येणार आहे, याच्याशिवाय इंग्लिश नाही, लक्षात आलं. आता बघा, टू बी मध्ये कोण येतो, पहिला बी येतो.
टू हॅव मध्ये कोण येतो, हॅव येतो. टू डू मध्ये कोण येतो, डू येतो. आणि मेन वर्ब मध्ये कोण येतो, पहिलं रूप येतं. मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे खालीलप्रमाणे क्रियापद येतील. टू बी मधलं फक्त बीच येणार, टू हॅव मधला डायरेक्ट हॅवच येऊ शकतं, टू डू मधलं डू घेऊ शकतो आणि मेन वर्ब मधला पहिला फॉर्म घेऊ शकतो, अन्यथा आपण पुढचा फॉर्म घेऊ शकत नाही. या पलीकडं बरोबर कुठलंही वर्ब मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे कधीही येत नाही. लक्षात ठेवा. शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट यांच्या पुढे. आणि म्हणून हा कन्सेप्ट काय होता, खूप महत्वाचा होता. याच्या अकॉर्डिंग लक्षात ठेवा. मग आता ओके, बेसिकली आपल्याला कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. एवढा क्वेश्चन आपण सोडवू शकतो. आयडेंटिफाय द अंडरलाईन टेन्स इन द गिव्हन एक्झाम्पल. बघा, राज्यसेवा 2023 ला प्रश्न विचारला. कालच्या एक्झाम मध्ये काय होतं बघा, द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय द टाइम यू रीच द स्टेशन. आता बघा, विलचा काळ कुठला आहे, फ्युचर. ओके, म्हणजे इथं पहिलं फ्युचर बघा कुठं आहे ते. हा पर्याय कटला, हा कटला, हा कटला. 100% आन्सर मिळालं विदिन सेकंदामध्ये. वेगळं आहे का काही, काहीच वेगळं नाही. ओके, हॅव आलं आणि लेफ्ट म्हणजे हॅवच्या पुढे तिसरं रूप असतं की नाही, म्हणजे परफेक्ट. ओके, दुसरा पर्याय आला असता तरी काही अडचण नव्हती, आहे की नाही. म्हणजे हा झाला फ्युचर परफेक्ट. फ्युचर का, शाल विल आलंय बरोबर. लेफ्ट का, V3 आलंय आणि इकडे टू हॅव आलंय. ओके, चला. आणि म्हणून फ्युचर काय झाला, V3 मुळे परफेक्ट, म्हणून टेन्स काय झाला मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्स. 3 नंबर आन्सर आलं. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युली बरोबर कंटेंट खूप आहे. ऍक्च्युली आपल्याला पूर्ण टेन्स क्लिअर करायचा. पहिल्या पार्टमध्ये मी काही गोष्टी सांगितल्या, तो पार्ट तुम्ही आवर्जून बघा. आजचा जो सेकंड पार्ट आहे तो झाल्यानंतर तरी तुम्ही बघितला तरी काही हरकत नाही. आणि मग राहिलेले काही मुद्दे आहेत ते एका लेसनमध्ये लेंदी होतं, त्यामुळं या लेसनमध्ये आपण इथं थांबणार आहोत. पण उद्या लगेच तुम्हाला तिसरा पार्ट बघायला मिळेल, त्यामुळं त्या लेक्चर सुद्धा तुम्ही मिस करू नका. बेसिकली जे कन्सेप्ट आहे ते लिहून काढा, नोट डाऊन करा म्हणजेच, आणि त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला कधीही पूर्ण आयुष्यामध्ये वेगळा टेन्स करण्याची गरज पडणार नाही. मग ह्याचा ॲप्लिकेशन बेस आपण त्या टॉपिकमध्ये बघत जाऊ. आजच्या सेशनमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू उद्याच्या सेशनमध्ये याच टायमिंगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.